कर्मविज्ञानियम. कर्म हा षटपदार्थात एक आहे. म्हणजे आपण जे 6 पदार्थ बघतो, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, हे जे 6 षटपदार्थ आहेत, तर त्यामध्ये कर्म हा एक आहे. द्रव्य गुणेन कर्म कुरुते. द्रव्य हे त्याच्या गुणा अनुरूप कर्म करते. तर आपण कर्म कशाला म्हणतो? तर कर्म पहिल्यांदा आपण त्याची निरुक्ती पाहूया. कर्म जे आहे तो कर्मण शब्द क्री विक्षेपे धातू, त्याला मनीन प्रत्यय लागून तो तयार झालेला आहे. पहिल्यांदा कर्म शब्द बनण्यासाठी कर्मण शब्द बनतो आणि तो कसा बनतो तर क्री विक्षेपे धातूला जर मनीन प्रत्यय लागला तर कर्म शब्द बनतो. नंतर क्रियते इति कर्मः, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की जे केल्या जाते त्याला कर्म म्हणतात किंवा क्रिया म्हणतात. परिभाषा: प्रयत्नादी कर्म चेष्टितम उच्यते. प्रयत्न इत्यादी चेष्टेला कर्म म्हणतात. पर्याय काय काय आहेत कर्मसाठी? चेष्टा, क्रिया, कर्म, यत्न, प्रयत्न, कर्म समारंभ, हे सगळे त्याचे पर्यायी नाव आहेत. जो संयोग व विभागाला कारणीभूत आहे, द्रव्याच्या आश्रित आहे, तो कर्म. जो संयोगासाठी कारणीभूत आहे म्हणजे एकत्रीकरणासाठी किंवा विभागासाठी जो कारणीभूत आहे आणि जो द्रव्याच्या आश्रयाने राहतो त्याला कर्म म्हणतात. क्रियात कर्माचे लक्षण आहे. जी काही आपण क्रिया करणार त्याच्यामध्ये कर्माचे लक्षण आहे. जो संयोग होण्यासाठी असमवायी कारण आहे. तर्कसंग्रहानुसार त्यांनी म्हणतात की हे एक चलनात्मक कर्म आहे. कर्माची द्रव्याशी समवाय संबंधाने राहतो आणि हा जो कर्म आहे द्रव्याशी कसा असतो? समवाय संबंधाने असतो. ह्याचं लक्षण आहे. लक्षणमध्ये हा वाला श्लोक: एक द्रव्य अगुणम संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम इति कर्मण. काय आहे? एक द्रव्य अगुणम संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम इति कर्मणम. जो एक द्रव्यवाला आहे म्हणजे ज्यांच्यामध्ये एक द्रव्य आहे, उदाहरणार्थ स्पर्श. आता जर गुण घेतला तर स्पर्श जो आहे तो वायूमध्ये पण असतो, तेजमध्ये पण असतो, जलमध्ये पण असतो, पृथ्वीमध्ये पण असतो. जो गुणरहित आहे आणि जो गुणरहित आहे म्हणजे ज्याच्यामध्ये गुण नाहीत, जो स्वतः निर्गुण आहे, अगुण आहे, आणि संयोग आणि विभागाला जो अनपेक्ष कारण आहे. आता ह्याचे प्रकार लौकिक आणि आध्यात्मिक असे 2 प्रकार पडतात. लौकिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म. लौकिकमध्ये आपण जे पाहतो उत्क्षेपण, अपक्षेपणम, आकुंचनम, प्रसारणम, गमनानी पंचकर्माणी. उत्क्षेपणम, अपक्षेपणम, आकुंचनम, प्रसारणम, गमनानी पंचकर्माणी. जे आपण 5 प्रकारचे कर्म पाहिले. पहिला आहे उत्क्षेपण. उत्क्षेपण म्हणजे ऊर्ध्व देशाशी संयोगाला जे कारण आहे त्याला उत्क्षेपण म्हणतो. जसं की एखादं द्रव्य आहे ते खालच्या भागाकडून ऊर्ध्व भागाकडे फेकले जाणे, जसं की वमन कर्म. अपक्षेपणमध्ये अधोदेशाशी संयोगाला जो कारणीभूत आहे द्रव्य वरील भागाकडून खालच्या भागाकडे फेकले जाते, वरून खाली फेकलं जातं, त्याला अपक्षेपण. उदाहरणार्थ विरेचन कर्म. आकुंचन म्हणजे जवळच्या देशाशी संयोगाला जो कारण आहे, जसं की हृदयाचे आकुंचन. प्रसारण म्हणजे शरीराच्या दुसऱ्या देशाशी संयोगाला कारणीभूत असणे, जसं की हृदयाचे प्रसारण होणे. गमन म्हणजे जे उरलेले 4 मध्ये जे काही उरलेलं आहे ते सगळं गमनमध्ये येते, जसं की फिरणे, चालणे, गोल फिरणे, स्पंदन, रेचन, वरील हे म्हणजे हे 4 सोडून जेवढं काही आहे ते गमनमध्ये येऊन जाईल. आणि ह्याच्यामध्ये आध्यात्मिक कर्म जे आहे त्याच्यामध्ये काय करतो? सदव्रताचे पालन केले जाते, म्हणजे मंगल, स्वस्थानयन, अनुष्ठान करणे. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही कर्म असतात, शुभ अशुभ असतात. आध्यात्मिकचं तेवढं काही दिलेलं नाही आहे. आता नंतर आणखी प्रकार दिलेत प्रशस्त पादानुसार. प्रकार त्यांनी जे अगोदरचे 5 होते आपण जे पाहिले होते, उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमन, ते 5 सोडून आणखी प्रकार सांगितलेले आहेत 3: सत, असत आणि अप्रत्यय. सतमध्ये जे जाणीवपूर्वक आपण केलेल्या कर्माला, आता जसं की टाळी वाजवणे, आपल्याला माहिती आहे तेव्हाच आपण टाळी वाजवतो. आणि असतमध्ये कसं न जाणताच आपल्याकडून असंच होऊन जाणे ते कार्य, जसं की आपण म्हणतो अरे यार मला तर माहीतच नाही असं कसं झालं. म्हणजे असं जमिनीवर आता समजा एक आपटलेला चेंडू आहे, परत हातावर येऊन आदळतो, त्यामुळे हात आपला वर ढकलला जातो, तर ते आपोआप होते जे क्रिया, ते असतमध्ये. आणि अप्रत्ययमध्ये जे अचेतन द्रव्य आहेत, नॉन लिव्हिंग, त्यांची जी हालचाल असते, जसं की नोदन, जसं की बाजा वाजवणे, ढकलणे, गुरुत्व, खाली पडते एखादी वस्तू आपोआप, तर ती वेग म्हणजे ताणलेल्या धनुष्यातून जेव्हा आपण असं बाण सोडतो तेव्हा ते दोरीमध्ये जे वेग उत्पन्न होतो तो. प्रयत्न म्हणजे शक्ती लावून एखादं कर्म करणे, जसं की मन लावून अभ्यास केल्यामुळे आपल्याला माहिती आहे यशप्राप्ती होते,
तर हे प्रकार सांगितलेले आहेत प्रशस्त पादनुसार. पहिले 5 तर आपण अगोदरच पाहिले आहेत, नंतरचे 3 सत, असत आणि अप्रत्यय. आता चरकनुसार प्रकार आहेत वाचिक, मानसिक आणि शारीरिक. वाचिक म्हणजे जसं की वाणीद्वारा बोलून जे कर्म करतो आपण, भाषण करणे वगैरे. मानसिक मनाची पवित्र, कोणाविषयी चांगले विचार करणे. शारीरिक म्हणजे शरीराची शुद्धी, शौच, स्नान इत्यादी कर्म करणे. आता हे चरकने हे सांगितलेलेच आहेत, त्याच्यासोबतच आणखी 2 प्रकार सांगितलेले आहेत, ऐहलौकिक आणि पारलौकिक. ऐहलौकिकलाच लौकिक कर्म म्हणतात आणि पारलौकिकला अलौकिक किंवा आध्यात्मिक म्हणतात. ऐहलौकिकमध्ये प्रशस्त पादमध्ये जे सत, असत आणि अप्रत्यय आहेत त्या तिघाचा पण समास कशामध्ये होतो तर ऐहलौकिकमध्ये होतो. आणि ह्याच्यामध्ये तर आपण ऑलरेडीच पाहिलं होतं अलौकिकमध्ये, आध्यात्मिकमध्ये सद्व्रताचे पालन करणे. तसंच चरकने आणखी संशोधनाच्या दृष्टिकोनातून डबल त्याचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. 5 प्रकारचे जर संशोधन आहेत, वमन, विरेचन, शिरोविरेचन, अनुवासन आणि अस्थापन. हे जे 5 कर्म आहेत, वमन, विरेचन, शिरोविरेचन, अनुवासन आणि अस्थापन. आणि संशोधनातील कोणकोणते कर्म आहेत तर पूर्वकर्म, प्रधान आणि पश्चात. आपण जेवढे पण ते पंचकर्म केलं होतं तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपण अगोदर पूर्वकर्म काही पाहिले होते, नंतर प्रधान आणि नंतर पश्चातकर्म. पूर्वकर्ममध्ये स्नेहनस्वेदन, प्रधानमध्ये पंचकर्मामधले जे आहेत आणि पश्चातमध्ये संसर्जन क्रम फॉलो केला होता. आणि गुण, कर्म, साम्यता. गुण आणि कर्म या दोघांमध्ये कोणकोणती साम्यता आहे? गुण हा षडपदार्थामध्ये येतो तर कर्म पण कसा येतो? षडपदार्थात येतो. दोघं पण कसे असतात? निर्गुण असतात. गुणाला पण स्वतःचे गुण नसतात, कर्माला पण नसतात. आणि दोघं पण द्रव्याच्या आश्रयाने राहतात आणि दोघांमुळे पण द्रव्याचे ज्ञान होते. आणि गुण आणि कर्म याच्यामध्ये जे डिफरन्स आहे, गुण हे निश्चेष्ट असतात, म्हणजे क्रिया करत नाहीत, पण कर्म हे चेष्टावान असतात, ते क्रिया करतात. गुण जे असतात त्याच्यामध्ये द्रव्याचा सिद्ध धर्म असतो आणि कर्मामध्ये त्याचे स्वरूप अंतिम निर्णय नसते. आणि संयोग विभागाला स्वतंत्र कारण नसतो. गुण जे आहे तर स्वतंत्र कारण नसतो तो, पण कर्मामुळे संयोग विभागाला तो स्वतंत्र कारण असतो. मूर्त आणि अमूर्त दोन्ही द्रव्यामध्ये गुण असतात, पण कर्म जे असते ते फक्त मूर्तमध्येच असते कर्म. आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त करतो. गुण जे असते ते आपलं जे स्वरूप आहे त्यालाच प्राप्त होते, पण कर्म तसं नसते. सिद्ध स्वरूपात भविष्यातील गर्भात राहते. म्हणजे ते काय लास्टला बनणार तर ते भविष्यकालावर राहते, म्हणजे सिद्ध स्वरूपात भविष्यातील गर्भात राहते. आता ह्याच्यामध्ये लास्टचा पॉईंट येते आयुर्वेदात उपयोगिता. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे कर्म, त्याचे खूप काही असे इम्पॉर्टन्स दिलेले आहेत. तर द्रव्य गुणेन कर्म कुरुते, तर हे तर पहिलं आपण डेफिनेशन लिहिलं होतं तेच लिहू शकतो. द्रव्य गुणेन कर्म कुरुते, नंतर वमन, विरेचन, नस्य, आस्थापन, अनुवासन हे पंचकर्म सांगितलेले आहेत. दैव पुरुषार्थ पूर्वजन्माच्या व जन्मानंतरच्या कर्मावर अवलंबून असतात हे वर्णिले आहे. पूर्वकर्म प्रधान आणि पश्चात कर्मनंतर संसर्जन क्रम करतात. औषधातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी संस्कार आदी प्रयत्न, म्हणजे आता समजा विषारी जे द्रव्य असतात मग ते मेडिसिनच्या फॉर्ममध्ये येऊ नये म्हणून त्याच्यावर आपण अगोदर संस्कार करतो. धूम, नस्य, कवल, ग्रह, गंडूष, पाचन, संशमन आदी व छेद्याच्या अंतर्गत भेद्य, आहार्य, विस्त्रव्य कर्माचा समावेश होतो. आणि यंत्रकर्मामध्ये निर्घातन, पुरण, बंधन हे सुद्धा कर्म केला. 24 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. द्रव्य हे आपल्या रस, वीर्य, विपाक, गुण, कर्म इत्यादी प्रभावाने कार्य करतो. आणि शरीराचे रक्षण करणे आणि व्याधीचे हरण करणे हे आयुर्वेदाचे एक प्रयोजन, पण हे कर्मच आहे. तर सामान्य विशेष सिद्धांतात सुद्धा कर्म सामान्य व कर्म विशेषाचे वर्णन केलेले आहे. सुश्रुत आणि वाग्भटाने रक्तमोक्षण कर्माचा पंचकर्मात समावेश केलेला आहे. यंत्रकर्म, क्षारकर्म, अग्निकर्म, संधान कर्म हे सगळे कर्म जेवढे पण फ्रेंड्स तुम्हाला जर समजा कर्ममध्ये उपयोगिता आठवण्यात आली ना, ज्याच्यासमोर तुम्ही कर्म लावू शकता, बस्ती, वमन, विरेचन, पंचकर्म, हे क्षारकर्म, अग्निकर्म जेवढे काही आहेत ना ते सगळे ह्याच्यामध्ये उपयोगितामध्ये येऊन जातात. ते अपस्मार, उन्माद, अतत्वा, अभिनिवेश यासारख्या मनोविकारामध्ये आश्वासन, उभय व हर्षणी क्रिया चिकित्सा केली जाते. जेवढे मनोविकार असतात, आता कर्म म्हणल्यावर काय सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कर्म करावं लागते. त्यामुळे तुम्ही म्हणजे डे टू डे लाईफमधले पण ॲड करू शकत असाल तर करू शकता.